हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। संभावित प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची ही माहिती। शासकीय कामासाठी शिंदेंची भेट घेतली, आमचे दोघांचे चांगले संबंध, तर मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण। पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार। नाशिकच्या पालकमंत्रीपदी महाजनांची नियुक्ती होणार, तर रायगडचा तिढा कायमच। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, तर बीड प्रकरणामध्ये मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा नामदेव शास्त्रींचा गंभीर आरोप। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे ठामपणे सांगू शकतो, ते खंडणी घेऊन जगणारे नाहीत। महंत नामदेव शास्त्री यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा। धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का, चर्चांना उधाण। नागपूरमध्ये रस्ता सुशोभीकरणासाठी लावलेल्या 600 पेक्षा जास्त झाडं अज्ञातांनी तोडली। तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची तर 152 पामच्या झाडांचा समावेश। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ऐतिहासिक निर्णय होणार, तर उद्याचं बजेट महिला तरुण वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचं। रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री अधिवेशनापूर्वी मोदींनी व्यक्त केलं मत। जीबीएसमुळे राज्यामध्ये 3 जणांचा बळी। पिंपरीमध्ये जीबीएसमुळे एका 36 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। तरुणावर 21 जानेवारीपासून सुरू होते उपचार। वर्ध्यात 2 शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी। हाणामारीनंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना बदललं। बोपापूर प्राथमिक शाळेतील घटना, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीतील व्यक्तीशी जुळला। फेस रिकग्निशन चाचणीमध्ये शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर। आणि अवघ्या 3 तासामध्ये पोलिसांनी वरळीमधून अपहरण करण्यात आलेल्या 3 वर्षांच्या मुलीची केली सुटका। चॉकलेटच्या आमिषानं केलं होतं अपहरण।